ठाकरे कुटुंबातला जर एखादा मुलगा उभा असेल तर आपण आपला मनाचा मोठेपणा दाखवायला काही हरकत नव्हती, पण तो मोठेपणा शिरवडकर साहेबांनी दाखवायला पाहिजे होता. कोणत्या कुटुंबाने आपल्याला मोठे केले हे आपल्याला विसरून कसं चालेल. एका बाजूला माहीमचा मतदारसंघ आहे, माहीमच्या मतदारसंघामध्ये त्यांचा ऑलरेडी आमदार होता, त्याचा ऑलरेडी आमदार असल्यामुळे ते 40 लोक त्यांच्यासोबत गेली, त्यांची यादी डिक्लेअर झाली, त्याच्यात त्यांचंही नाव आलं. खरं बात आम्ही आमचा उमेदवार ऑलरेडी अगोदर डिक्लेअर केलेला होता, त्याच्यानंतर शिरवडकर साहेबांचं नाव आलं आणि त्याच्यानंतर महेश सावंतांचं नाव आलं. आणि मग अशा वेळेला आता उमेदवार दिलेले आहेत, आता उमेदवार दिल्यानंतर त्या पक्षप्रमुखांनी विचार करायला पाहिजे की आपल्याला नक्की काय करायला पाहिजे. उमेदवार तर आम्ही ऑलरेडी जाहीर केला होता, त्याच्यानंतर 2 उमेदवार अनाऊन्स झालेले आहेत, त्याच्यानंतर आम्ही ते कसा त्यातला गुंता सुटेल तो प्रयत्न केला, परंतु सिटिंग आमदार एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेल्यामुळे त्यांची अडचण झाली. त्याच्या अडचणी आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. पण माझं त्याच्यावरती म्हणणं असं आहे की आपण सगळे जर ठाकरेंचे निष्ठावंत आहोत, मग ते एकनाथ शिंदे काय, शिरवडकर साहेब काय, मी काय, आणखी कोणी काय, तर ठाकरे कुटुंबातला जर एखादा मुलगा उभा असेल तर आपण आपला मनाचा मोठेपणा दाखवायला काही हरकत नव्हती, पण तो मोठेपणा शिरवडकर साहेबांनी दाखवायला पाहिजे होता. एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात जरी असेल तर ते काय करू शकत नव्हते, कारण ते त्यांच्या सोबत सेना भवनवरून तडक निघाल्या तिकडे पोहोचले होते. तुम्हाला तो इतिहास माहिती आहे, त्याच्यामुळे तो विचार शिरवडकरांनी केला पाहिजे होता. शेवटी सदा शिरवडकरांना वाटत असेल की मला मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझ्या मुला मुलीचं काय करायचं हा नंतरचा विषय आहे, पण